नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असता तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट. अजित पवार अपघाताचा तपास सीआयडीकडून अत्यंत सखोलपणे सुरू आहे. घातपाताचा संशय आणि रोहित पवार यांनी केलेले आरोप या पार्श्वभूमीवर सीआयडीने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी सांगितलं की राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत भीषण विमान अपघात झाला. या अपघाताने संपूर्ण राज्य हादरले आहे. आता या प्रकरणाला एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळालेले आहे. 28 जानेवारी रोजी झालेल्या दुर्घटनेबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने आपली पहिली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. हा केवळ अपघात होता की त्यामागे एखादा सुनियोजित कट होता, या दोन्ही शक्यतांची अत्यंत सखोल चौकशी सुरू आहे, असे सीआयडीने म्हटले आहे. या निवेदनामुळे अजित पवारांच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे. आता या तपासात नवनवीन खुलासे समोर येत आहे, असे सांगितले जात आहे. तसेच रामानंद यांनी काल एक विशेष पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास कसा सुरू आहे, आत्तापर्यंत या तपासात काय काय समोर आले, या तपासाची सद्यस्थिती काय आहे याबद्दलची माहिती दिलेली आहे. आम्ही या प्रकरणातील तांत्रिक आणि मानवी अशा दोन्ही बाजू तपासत आहोत. जर तपास दरम्यान यामध्ये कोणतीही गुन्हेगारी कट, खून किंवा जाणीवपूर्वक केलेला निष्काळजीपणा आढळून आला तर सीआयडी तात्काळ औपचारिक FIR दाखल करू. तसेच संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे रामानंद यांनी म्हटलेले आहे. तुम्हाला काय वाटतं यावरील वृत्ताबद्दल? तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत.